ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं काल निधन झालेलं आहे आणि त्यानंतर अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरलेली आहे। खरं बघितलं तर अकोले तालुक्याच्या निर्मितीपासून एक संघर्ष करणारा नेता अशी त्यांची छबी राहिलेली आहे आणि त्यामुळे अकोले तालुक्यावर शोककळा पसरलेला आहे। संपूर्ण अकोले तालुका जो आहे तो हळहळतोय आणि सगळीकडे कडकडीत बंद जो आहे तो पाळण्यात येतोय। जे कार्यकर्ते असतील किंवा त्यांचे चाहते असतील ते आता ठिकठिकाणी जमायला सुरुवात झालेली आहे। थोड्याच वेळात मधुकर पिचड यांचं पार्थिव जे आहे ते देवठाण या गावी पोहोचणार आहे आणि त्यानंतर अकोलेमध्ये देखील पार्थिव नेण्यात येणार आहे। शेवटचं अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक नागरिक जे आहेत ते आता गर्दी करू लागलेले आहेत। हे देवठाण या गावी पार्थिव आल्यानंतर काही वेळ ते पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आणि त्यानंतर अकोले येथील पक्ष कार्यालय असेल त्यानंतर महाविद्यालय असेल त्या ठिकाणी देखील अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आणि त्यांच्या मूळ गावी राजूरला हे पार्थिव पोहोचणार आहे। सायंकाळी 4च्या दरम्यान त्यांच्यावर अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। मधुकर पिचडांनी 9 ऑक्टोबर रोजी जेव्हा भंडारदरा धरणाचं नामकरण करायचं होतं त्यावेळेस अखेरचं भाषण केलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी आवर्जून सांगितलं होतं की मी आता किती दिवस जगतो, परमेश्वर मला किती दिवस संधी देतो हे बघण्यापेक्षा आज जलाशयाचं नामकरण झालेलं आहे। आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे असं जलाशयाला नाव दिलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं याचा मला आनंद आहे असं देखील पिचड त्यावेळी म्हणाले होते आणि सध्याच्या राजकारणाविषयी मोठी नाराजी देखील त्यांनी व्यक्त केली होती। ज्या पद्धतीने घडामोडी झाल्या मधल्या काळामध्ये फोडाफोडी झाली त्यानंतर त्यांनी या सगळ्या राजकारणाच्या अनुषंगाने विधान केलं होतं की कुठेतरी हे राजकारण जे आहे हे असं व्हायला नको आणि मोठी नाराजी जी आहे त्यांनी व्यक्त केली होती। त्यानंतर ते त्यांचं भाषण अखेरचं ठरेल हे कोणालाही सांगता येत नव्हतं, मात्र ते भाषण त्यांचं अखेरचं ठरलेलं आहे आणि एकंदरीत जर बघितलं तर आज अकोले तालुका जो आहे संपूर्ण त्या अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतंय आणि सर्वच त्यांचे चाहते जे आहेत ते अंत्यदर्शनासाठी आता ठिकठिकाणी पोहोचलेले आहेत। मनोज गाडेकर, TV9 मराठी, अकोले, अहिल्यानगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।